नमस्कार. प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओ बुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हर घर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे. आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. वीर सावरकरांचे देशप्रेम, हिंदुत्ववादी विचार, साहित्यिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल. आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र दुर्लभम. काल 19 सप्टेंबर 1902 म्हणजेच 19व्या वर्षी लिहिलेला लेख. सरकारी नोकरी म्हटली की तिच्यामध्ये देश या शब्दाचा उच्चारही करता कामा नये या उद्वेगजनक विचारापासून ज्या काही थोड्या सरकारी नोकरांची मने अलिप्त आहेत त्यापैकीच एका गृहस्थांशी आमचे 1-2 दिवसापूर्वी काही संभाषण झाले. संभाषणाचा ओघ लवकरच देशाच्या सद्यस्थितीकडे वळला. हल्लीच्या हताश स्थितीचा बराच वेळ उहापोह झाल्यावर निराशेनं ज्याचे मनावर आपला पूर्ण ताबा बसवलाय असा तो माझा मित्र मला म्हणाला, तर मग या अशा दुर्दैवी देशात निपजण्यापेक्षा जर मी इंग्लंडमध्येच जन्माला आलो असतो तर किती बरे झाले असते. मग हे पारतंत्र्याचे दुःख, ही स्वदेशाच्या दुःस्थितीबद्दल हळहळ नि हे अनिवारणीय दारिद्र्य यांचे नावही घ्यावे लागते ना. आज जर मी इंग्लंडमध्ये जन्मलेला असतो ना तर मग इकडे एखादा गव्हर्नर किंवा कर्नल होऊन येतो. नि आज जसे इतर साहेब मौजा मारीत तसाच मीही मौजा मारीत नि परत स्वदेशी जाताना त्यांच्याप्रमाणेच लाखो रुपयांनी जड झालेल्या थैल्या घेऊन जातो. जर आज मी इंग्रज असतो तर या अवाढव्य ब्रिटिश साम्राज्याचा मला केवढा अभिमान वाटला असता. पराभव झालेल्या बोर शिपायाकडे मी किती ऐटीनं तुच्छतादर्शक अवलोकन केलं असतं. राज्यारोहणाच्या मेजवान्या मी किती आनंदानं झोडल्या असत्या. खरोखर पूर्वजन्मीचे माझे घोर पाप म्हणून मी या दुर्दैवी नि दरिद्री हिंदुस्थानात जन्मलो. दुर्दैवीनी दरिद्री हिंदुस्थान हे शब्द कानी पडताच माझे मनात विचारांचा कहर उसळला. त्या धडाक्यात माझे मित्रास मी काही उत्तर न करता कामाचे निमित्त करून मी एकटाच माझ्या बंगल्यात आलो. या वरील शब्दात कितपत तथ्य आहे ते पाहू लागलो. सांपत्तिक, सामाजिक, राजकीय वगैरे कोणत्याही दृष्टीनं पाहिलं तरी प्रस्तुतकाली हिंदू घोडे हे सर्व जगाच्या शर्यतीत मागे पडलेले. त्याच्यावर वाटेल त्याने सत्ता सांगावी नि लगाम घालून स्वारी भिडवावी. कोणास लढाईच्या खर्चाचे ओझे झेपेनासे झाले की त्याने ते त्या बिगारी घोड्यावर खुशाल लादावे. कोणास राज्यतृष्णा भागवण्यास खंडोखंडी फेरफटका करावासा वाटला की त्याचेसाठी ईश्वराने हे घोडे ठेवलेलेच आहे. त्यावर बसून परकीय लोक अफगाणिस्तानात जातात, पेकिंगमध्ये प्रवेश करीतात नि प्रिटोरिया पाहून येतात. आणि आपल्या पाठीवर परकीयांची ही अवघड ओझी निमूटपणे वाहण्याबद्दल या घोड्यास प्राप्ती विचाराल तर पाठीवर बसणारे पारतंत्र्य प्रतोदाचे फटके. अशा स्थितीमध्ये सापडलेल्या या घोड्यास जर कोणी दुर्दैवी म्हटले तर त्यात काय चुकले. या घोड्याची इतकी निकृष्ट स्थिती त्याचे दुर्दैवानेच केली असली पाहिजे. इतके मला वाटते तोच पुन्हा माझे मनात विचार आला की जर या घोड्याचा खरा आणि नैसर्गिक धनी खंबीर असता तर त्यास ही स्थिती खचित येती ना. तेव्हा त्यास दुःख समुद्रात लोटणारे त्याचे दुर्दैव नसून याचे हताश, निरभिमानी नि नामर्द धनी होय. ही खरी स्थिती असूनही अद्यापि हे विश्वासुनी इमानी घोडे त्या आपल्या नामर्द धन्यास काहीही दोष न देता स्वामी भक्तीची कमाल करून इतकी दुर्धर संकटे सोशित आहे. त्याचे नैसर्गिक धनी हे हिंदू लोक आपले नामर्दपण झाकण्यासाठी त्या घोड्यासच तूच दुर्दैवी म्हणून म्हणण्यास यत्किंचितही कचरत नाहीत किंवा आपल्या दुर्गुणांचे खापर दुसऱ्याचे माथी फोडणे हा अधोगतीकडे घसरलेल्या मनुष्यांचा धर्मच होय.
सारांश, हे घोडे दुर्दैवी नसून धनी दुर्दैवी होत. पण जरी ते दुर्दैवी नसले तरी ते दरिद्री असेल म्हणून माझा मित्र त्यास कंटाळला असेल. परंतु पुन्हा मला वाटले की हिंदुस्तान कशाने दरिद्री झाले? भागीरथी, ब्रह्मपुत्रा, नर्मदा आणि कावेरी या नद्या वाहत आहेत ना? मग हिंदुस्थान दरिद्री कशाने झाले? हिमालयावरील सर्व वनस्पती कायम आहेत ना? मग हिंदुस्थान कशाने दरिद्री झाले? पूर्व आणि पश्चिम समुद्र भरलेले आहेत ना? मग हिंदुस्थान दरिद्री कशाने झाले? कोहिनूर हिऱ्याची जननी गोवळकोंड्यास सुरक्षित आहे ना? मग हिंदुस्थान दरिद्री कशाने झाले? अहो, हिंदुस्थान जितके श्रीमंत होते तितकेच आहे. ते दरिद्री झालेले नाही नि होणारही नाही. जे दरिद्री झालेले आहेत नि आपल्या दुष्कृत्याने आणखी होतील ते हिंदुस्थानातील लोक होत. पारतंत्र्याचे चरकात पिळू घातलेले, दुष्काळाने गांजलेले नि घरचे कज्जे कसे बसे मिटवता दुसऱ्यास आत बोलवणारे हे हिंदुस्थानातील लोक दरिद्री आहेत. यांनी अशीच काही पापे केली आहेत की त्यांना दारिद्र्याने नि दुर्दैवाने कधीही सोडू नये. ते इंग्लंडच्या पोटी जावोत की प्रत्यक्ष अमरावतीत जावोत, ते सदोदित दुर्दैवीच राहणार. जोपर्यंत ते सख्या आर्यमातेला निंदावयास प्रवृत्त होत आहेत, तिच्या परमपवित्र कुशीला दोष लावित आहेत नि दुसऱ्याचे पोटी जाण्याची इच्छा धरीत आहेत, तोवर ते दरिद्री नि दुर्दैवीच राहणार. शिवाय आर्यभूमीसारख्या देशामध्ये उत्पन्न होण्याचे भाग्य वाट्यास आले असताना ते इंग्लंडच्या पोटी जाऊ पाहतात. ते काय फायदा मिळवू इच्छित आहेत? या आर्यभूमीत उत्पन्न होणे ही सामान्य गोष्ट नव्हे, याला काही महद्भाग्य गाठी असावे लागते. या आर्यभूमीत उत्पन्न झाल्यानेच आम्हास वशिष्ठाचे वंशज म्हणवता येत आहे नि आम्हास पाणिनी, आर्यभट्ट, भास्कराचार्य इत्यादिकांचे वंशज म्हणवता येत आहे. बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्म नि मुसलमान धर्म या धर्म परंपरेचा जनिता जो वैदिक धर्म, तो याच भूमीचा धर्म होय. 4 लक्ष वर्षांपूर्वी याच भूमीत ऋषीवृंदांनी छंदोबद्ध रुचा गायल्या. धर्मराजाने येथेच राज्य केले. कालिदासाने शाकुंतल येथेच रचिले नि अलीकडे रजपुतांची तरवार नि मराठ्यांचा भाला येथेच झळकला. आर्यभूमीच्या या वैभवापैकी इंग्लंडला काय? इंग्लंड 4 लक्ष तर राहूच द्या, पण 1000 वर्षापूर्वी कोठे होते? इंग्लंडमध्ये कोण वसिष्ठ झालाय? इंग्लंडमध्ये यापैकी काय? त्यांचे लोक लाखो रुपयांनी जड झालेल्या थैल्या नेतात, पण हे परक्यांचे पैसे मी नाहक नेतोय म्हणून सत्सद विवेक बुद्धीच्या असह्य नांग्यांनी त्यांची मने विवल होत असली पाहिजेत. आयर्लंडला आम्ही जखडले आहे. बोर लोकांस आम्ही मनगटाच्या जोरावर हतस्वातंत्र्य केलंय. अशा कृतकर्माच्या टोचण्यांनी ज्यांची मने शतशः विदीर्ण झाली आहेत, त्यांच्या पोटी आपण कशास जावयाचे? वरपांगी सुखाच्या नादी लागून असहनीय दुःखाच्या जाळात सापडण्यासाठी की काय? अशा प्रकारचे अनेक विचार मनात आले नि अखेर माझी खात्री पटली की हिंदुस्थानाचे दारिद्र्यास नि सर्व प्रकारच्या अनावस्थेस कारण हिंदू लोक आहेत. परंतु जर कधी त्यांना वैभवाचे दिवस हवे असतील तर त्यांनी हिंदूच राहिले पाहिजे. आपण केलेल्या दुष्कृत्याचे खापर हिंदुस्थानचे दुर्दैवावर फोडून जर ते इंग्लंडच्या पोटी जाऊ इच्छितील तर लोह परिसा रुसले, सोने पणासी मुकले, अशी त्यांची अशरण परिस्थिती होईल. अशी माझी खात्री झाल्यानंतर अशा भाग्यशाली आर्यमातेच्या पोटी जन्म दिल्याबद्दल मी आनंदाश्रू गाळून त्या जगन्नियंत्र्याचे अनंत आभार मानले. नि पुन्हा पुन्हा विनंती केली की हे विधे, सर्व जगाच्या सुधारणेचे उत्पत्ती स्थान, अनादी कालापासून अनंत शास्त्रांचे अधिष्ठान, श्री रामचंद्राचे वसतिस्थान, सद्गुणांचे माहेरघर, नैसर्गिक संपत्तीचा केवळ प्रकर्ष, जेथे व्यासांनी भारत गायले, जेथे शंकराचार्य उदयाला आले, जेथे राजपुतांनी जोहार केले नि जेथे सनातन वैदिक धर्माचे साम्राज्य आहे, अशा या आर्यभूमीतच माझा जन्म जावो. तिच्यावर आलेल्या किंवा आम्हीच मूर्खपणाने आणलेल्या दुर्धर संकटातून तिची मुक्तता करण्याचे सामर्थ्य अंगी येवो नि अखेर तिच्यासाठीच हा देह ठेविला जावो. केवळ इतकेच नव्हे तर माझ्या संचित प्रारब्धाचे पूर्ण क्षालन होईपर्यंत जितके जन्म घेणे मला प्राप्त असेल तितके सर्व याच भारतमातेच्या धन्य उदरात नि तिच्याच साठी घेतले जावोत.